RS अकॅडमीमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. सध्या महाराष्ट्रामध्ये पोलीस पाटील पदाची भरती सुरू आहे आणि ज्या पोलीस पाटील पदांची भरती गेली 6-7 महिन्यांमध्ये झालेली आहे. उदाहरणार्थ तुम्ही बघू शकता की हिंगोली असेल, बीड असेल किंवा जालना असेल. या जिल्ह्यांची भरती प्रक्रिया आहे ती पूर्ण झालेली आहे. परंतु त्याच्यामध्ये EWS प्रमाणपत्राच्या अभावी जे EWS प्रवर्गाला आरक्षण गेलेलं होतं त्या गावामधले म्हणजे ज्या गावामध्ये EWSचं आरक्षण जाहीर झालेलं होतं ती सर्व गावं किंवा त्या सर्व गावातली जी पदं आहेत ती सध्या रिक्त आहे आणि गेल्या 6 महिन्यापासून हे विद्यार्थी मला कॉल मेसेज करत आहेत की सर ही रिक्त पदं नेमकी केव्हा भरली जाणार आहेत. आता काही तुरळक विद्यार्थी माझ्या कॉन्टॅक्टमध्ये असतात, त्यांना मी काही गोष्टी सांगतो, परंतु ते विद्यार्थी त्या पद्धतीनं पाठपुरावा करत नसल्यामुळं ही पदं रिक्त राहिलेली आहेत. तर ही जी पदं रिक्त झालेली आहेत म्हणजे राहिलेली आहेत, तर ती रिक्त पदं केव्हा भरली जाणार याच्याविषयी आपल्याला आज बोलायचं आहे. त्याचबरोबर येणाऱ्या भरतीमध्ये जर एखाद्या गावाला EWSचं आरक्षण पडलं तर काय प्रॉब्लेम येणार आहे आणि मग तो प्रॉब्लेम तशा पद्धतीचा येऊ नये म्हणून तुम्हाला काय करायचं आहे हे मी आजच्या या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. या व्हिडिओमध्ये आपल्याला काय काय बघायचं आहे बघा, की EWS प्रमाणपत्राचा नेमका घोळ जो आहे तो काय आहे, कशामुळे हे EWS प्रमाणपत्र आपल्याला मिळत नाही आणि मग त्यामुळे ही गावं जी आहेत ती या पदापासून रिक्त राहत आहेत. त्याचसोबत महाराष्ट्रात EWS प्रमाणपत्र नेमकं कोणाला लागू आहे आणि जर मग लागू असेल तर ते मराठा समाजाला का मिळत नाही. त्याच्यानंतर EWS आणि SC-BC हे जे प्रवर्ग निर्माण झाले ते केव्हा निर्माण झाले आणि त्याच्यामध्ये काय तरतुदी आहेत ते आपल्याला बघायचं आहे. त्यानंतर EWS रिक्त पदं भरण्यास पर्याय काय, जी पदं EWS ची जागा त्या गावामध्ये म्हणजे प्रवर्गाची लोकसंख्या त्या गावामध्ये नसल्यामुळं ती पदं रिक्त झालेली आहेत आणि मग ही पदं भरण्यासाठी आता नेमकं तुम्हाला काय केलं पाहिजे. त्याचसोबत केंद्राचं जे EWS प्रमाणपत्र आहे, बरेच विद्यार्थी म्हणतात की आमच्याकडे केंद्राचं EWS प्रमाणपत्र आहे. काही जणांनी केंद्राचं EWS प्रमाणपत्र सादर केलं परंतु ते त्या भरती प्रक्रियेमधून बाद झाले. तर मग हा नेमका काय प्रकार आहे ते आपल्याला बघायचं आहे. तत्पूर्वी तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर या चॅनलला एकदा लाईक करा, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांच्यापर्यंत शेअर करा. तर मित्रांनो बघा, EWS प्रमाणपत्राचा नेमका घोळ काय आहे. तर हा जो घोळ आहे EWS प्रमाणपत्राचा, तर पहिल्यांदा मराठा समाजाला EWS प्रमाणपत्र मिळत होतं, परंतु 2024ला फडणवीस सरकारने एक GR काढला आणि असा कायदा केला की नवीन SC-BC नावाचा प्रवर्ग जो आहे तो सुरू केलेला आहे. इथे तुम्ही बघू शकता की SC-BC नावाचा जो प्रवर्ग आहे, सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागास असा प्रवर्ग निर्माण केला आणि हा प्रवर्ग निर्माण केला या SC-BC मध्ये कोणाचा समावेश आहे तर मराठा समाजाचा समावेश आहे. लक्षात ठेवा, या प्रवर्गामध्ये मराठा समाजाचा समावेश आहे आणि मग त्याच्या व्यतिरिक्त जे राहिलेले लोक आहेत म्हणजे ब्राह्मण असतील किंवा लिंगायत असतील, वैश्य असतील, तर त्यांच्यासाठी आता सद्यस्थितीमध्ये काय आहे EWS आहे. म्हणजे त्याच लोकांचं फक्त EWS निघू शकतं. मराठा समाजाचं EWS प्रमाणपत्र 2024 नुसार निघू शकत नाही आणि म्हणून तुम्ही जर मराठा समाजातले विद्यार्थी तहसील ऑफिसला हे जर प्रमाणपत्र काढायला गेलेत तर त्यांना तिथून स्पष्ट नकार मिळतो आणि त्यांचं प्रमाणपत्र जे आहे ते प्रमाणपत्र त्यांना मिळत नाही. कारण EWS प्रमाणपत्र काढत असताना जी काही डॉक्युमेंट लागणार आहे त्यामध्ये त्या डॉक्युमेंटमध्ये सरळ सरळ तुमच्या जातीचा उल्लेख मराठा असा असल्यामुळं हे प्रमाणपत्र काय होतं तुम्हाला या ठिकाणी मिळू शकत नाही आणि मग हे प्रमाणपत्र मिळालं नसल्यामुळं तुम्हाला EWSला जर जागा त्या गावामध्ये सुटली तर त्या गावामध्ये मराठा समाजाला फॉर्म भरता येत नाही, कारण मराठा समाजाचा समावेश हा SC-BC या प्रवर्गामध्ये केलेला आहे. मग आता मला सांगा, मी तुम्हाला सांगितलं की मराठा समाज सोडून राहिलेले ज्या प्रवर्ग आहेत, आता त्याच्यामध्ये सुद्धा बघा हे जे प्रवर्ग तुम्हाला दिसत आहेत की OBC, SC, ST, VJ, NTB, NTC, NTD आणि SC-BC हे प्रवर्ग सोडून म्हणजे यांचं काय आहे स्वतंत्र आरक्षण आहे. OBCला बघितलं तर 19% आहे, SCला बघितलं तर 13% आहे, STला बघितलं 7% आहे. ही टक्केवारी तुम्ही एकदा बघून घ्या. या पद्धतीनं त्या प्रवर्गाला आरक्षण दिलेलं आहे. त्यामुळे हे प्रवर्ग सोडून हे सगळे प्रवर्ग सोडले, त्यानंतर SC-BC मध्ये मराठा समाजाचा समावेश केलेला आहे. याच्या व्यतिरिक्त जे खुल्या प्रवर्गातले लोक आहेत, जसं की तुम्ही आता मी सांगितलं तुम्हाला की लिंगायत असेल, वैश्य असेल, ब्राह्मण असेल, तर त्या लोकांना फक्त काय होतं EWSचं प्रमाणपत्र या महाराष्ट्रामध्ये मिळू शकतं. आणि दुसरी एक गोष्ट केलेली आहे की ज्या वेळेस SC-BC हा प्रवर्ग निर्माण केला, लक्षात ठेवा SC-BC हा प्रवर्ग निर्माण केला 2024ला, त्याच वेळेला फडणवीस सरकारने काय केलेलं आहे की महाराष्ट्रामधलं जे EWSचं हे आहे ते कॅन्सल करून टाकलेलं आहे. म्हणजे स्टेटला मराठा समाजाला EWS प्रमाणपत्र निघू शकत नाही. स्टेट गव्हर्नमेंटने त्याला काय केलेलं आहे, कारण एकच काय म्हणून ज्याला आपण
की एकाच व्यक्तीला 2 प्रवर्गांचा लाभ या ठिकाणी घेता येणार नाही, दोन्ही आरक्षणाचा लाभ घेता येणार नाही. म्हणून त्यांनी काय केलेलं आहे, की एस-सी-बी-सी प्रवर्ग ज्यावेळेला निर्माण केला, त्यावेळेला ई-डब्ल्यू-एस हे महाराष्ट्रामधून हद्दपार केलेलं आहे. मग केंद्राचं तुम्हाला निघू शकतं. इथे मी तुम्हाला सांगितलेलं आहे, की केंद्राचे जे आहे ते तुम्हाला चालणार आहे का? तर केंद्राचं सर्टिफिकेट तुम्हाला महाराष्ट्राच्या भरतीमध्ये लागू होत नाही. त्यामुळं जे विद्यार्थी केंद्राचं सर्टिफिकेट काढत असतील किंवा ज्यांनी काढलेलं असेल त्यांना मी सांगतो, की त्याचा अजिबात उपयोग होणार नाही. लक्षात ठेवा. सरळ-सरळ तुम्ही त्या भरती प्रक्रियेमधून बाद होणार आहे. त्यामुळं तुम्हाला काय करायचं आहे, की ज्यावेळेस तुमच्या गावाचं आरक्षण जाहीर होणार आहे, त्याच वेळेला तुम्ही त्याच्यावरती आक्षेप घ्यायचा आहे. कारण मित्रांनो बघा, तुम्हाला मी एक गोष्ट सांगतो, की हे मी सांगितलं आता तुम्हाला, की ई-डब्ल्यू-एस विरुद्ध एस-सी-बी-सी काय आहे. तर 2024ला हे एस-सी-बी-सी आरक्षण ज्यावेळेला लागू झालं, त्यावेळेला ई-डब्ल्यू-एसला महाराष्ट्र स्टेटने काय केलेलं आहे, की म्हणजे ते रद्द केलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये या सगळ्या प्रवर्गाच्या लोकांना सोडून जे बाकी मगाशी मी प्रवर्ग तुम्हाला सांगितले, त्या लोकांनाच फक्त हे ई-डब्ल्यू-एस प्रमाणपत्र मिळू शकतं. त्यांची लोकसंख्या किती आहे? तर 10% आहे. आता या ई-डब्ल्यू-एस मी तुम्हाला काय-काय सांगितलं, की बऱ्यापैकी जाती त्याच्यामध्ये लिंगायत, वैश्य, ब्राह्मण वगैरे या जाती आहेत. परंतु एका-एका गावामध्ये काय झालेलं आहे, या सुद्धा जाती उपलब्ध नसल्यामुळं ती गावं रिक्त राहिलेली आहेत. म्हणजे एकतर मराठा समाजाचा समावेश एस-सी-बी-सी झाल्यामुळं त्यांना ई-डब्ल्यू-एसचं प्रमाणपत्र मिळत नाही, ही गोष्ट तर आहे. परंतु ज्यांना ई-डब्ल्यू-एस प्रमाणपत्र या महाराष्ट्रामध्ये मिळतं, त्या जातीसुद्धा एका-एका गावामध्ये उपलब्ध नसल्यामुळं काय झालेलं आहे, की त्या प्रवर्गाची जागा जी आहे म्हणजे ई-डब्ल्यू-एसची ती रिक्त राहिलेली आहे आणि अशी असंख्य गावं आहेत, की त्यामध्ये ई-डब्ल्यू-एसचं प्रमाणपत्र नसल्यामुळं ते पद रिक्त राहिलेलं आहे. ते अजूनही भरलेलं नाही. त्यानंतर बघा, ई-डब्ल्यू-एस रिक्त पदे भरण्याचा जो काही पर्याय आहे, आता काय करायचं? आता आपल्याकडे ई-डब्ल्यू-एसची एकही लोकसंख्या म्हणजे एकही लोक आपल्या गावामध्ये ई-डब्ल्यू-एसचा नाही. मराठा समाजाचा एस-सी-बी-सीमध्ये समावेश झाला, त्यामुळे त्यांचा विषय कट झाला. बाकीचे ज्यांना ई-डब्ल्यू-एस लागू होते महाराष्ट्रामध्ये, ती लोकंसुद्धा आपल्या गावामध्ये नाहीत. मग अशा वेळेला काय करायचं? अशा वेळेला मित्रांनो तुम्हाला तुमच्या गावामध्ये पाठपुरावा करावा लागणार आहे. आणि मी किती वेळा सांगितलं होतं, की गेल्या 6 महिन्यापासून मी ज्या विद्यार्थ्यांचे मला कॉल येतात, ज्या विद्यार्थ्यांचे मला मेसेज येतात, त्या विद्यार्थ्यांना मी सांगत असतो, की तुम्ही स्थानिकचे लोकप्रतिनिधी आहेत, जे कोणी आमदार आहेत, जे खासदार आहेत, त्यांना निवेदन द्या, त्यांना जाऊन भेटा. तुमच्या गावामध्ये जर का स्थानिकचा कोणी प्रतिनिधी असेल, तर त्याला जाऊन भेटा. काही पत्रकार बांधव असतील, तर त्यांनाही बातमी लावायला सांगा, की अशा-अशा पद्धतीचा हा प्रॉब्लेम आहे आणि हा प्रॉब्लेम आहे. आमच्या गावामध्ये ही लोकसंख्याच उपलब्ध नाही, तर मग आम्ही काय करायचं? ती जागा कुठल्यातरी दुसऱ्या प्रवर्गाला किंवा एकंदरीत ती जी जागा आहे तुमच्या गावामध्ये रिक्त राहिलेली ई-डब्ल्यूची, ती जर खुल्या प्रवर्गाला कन्व्हर्ट केली. आता त्याच्यामध्ये काही तांत्रिक गोष्टी असू शकतात, की त्याला मान्यता वगैरे मिळणं, ह्या सगळ्या गोष्टी आहेत. कारण ज्यावेळेस तुमच्या गावाला आरक्षण जाहीर होते, त्याची लोकसंख्या निश्चित होते आणि लोकसंख्या निश्चित झाल्यानंतर मग काय केलं जातं? ते आरक्षण या ठिकाणी जाहीर केलं जातं, डिक्लेअर केलं जातं. परंतु आता काय झालेलं आहे, की त्या प्रवर्गाचे लोकच तुमच्या गावामध्ये नाहीत. तर मग ती गावं किती दिवस अशी रिक्त ठेवणार आहे? त्याच्यावरती काहीतरी तोडगा काढला पाहिजे. मग काही पत्रकार बांधव असतील, काही संघटनांचे अध्यक्ष असतील, काही राजकीय मंडळी तुमच्या गावामध्ये असतील, तर त्या लोकांना जाऊन तुम्ही भेटणं, निवेदन देणं, तशा पद्धतीच्या बातम्या तुम्ही पेपरमध्ये लावणं, तशा पद्धतीचा पाठपुरावा तुम्ही मंत्र्यांच्याकडे करणं, ह्या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. कलेक्टर ऑफिसला निवेदन दिलं पाहिजे, एस-डी-एम ऑफिसला निवेदन दिलं पाहिजे आणि लोकप्रतिनिधीच्या माध्यमातून तुम्ही जे काही विद्यार्थी तयारी करत आहात, त्या सर्वांनी एकत्र येऊन जर का अशा पद्धतीचं निवेदन, तुम्ही पाठपुरावा जर कलेक्टर ऑफिसला केला, तर काय होऊ शकेल? ही पदं भरली जाऊ शकतील. अन्यथा तुम्ही जर का असंच बसला, की पदं कधी भरणार, कधी भरणार, तर ही पदं मित्रांनो कधीही भरली जाणार नाहीत. लक्षात ठेवा. आता बरेच विद्यार्थी मला कॉल करतात, मला मेसेज करतात, पण मी आहे कोल्हापुरात. माझ्या जिल्ह्यापासून तुमच्या जिल्ह्यांचं जर अंतर बघितलं तर 750-800 किलोमीटर आहे आणि मी स्थानिक लेव्हलला तिथं काही करू शकत नाही. तर तुम्ही स्थानिकचे जे काही विद्यार्थी आहेत, त्या विद्यार्थ्यांनी तशा पद्धतीनं पाठपुरावा करणं आवश्यक आहे. आणि आता येणाऱ्या भरतीमध्ये सुद्धा मी एक गोष्ट तुम्हाला सांगतो, की जर तुमच्या गावाला ई-डब्ल्यू-एसचं आरक्षण जाहीर झालं, ई-डब्ल्यू-एस, तर तुमच्या गावाला सुद्धा हाच प्रॉब्लेम येणार आहे. म्हणून ज्या गावामध्ये ई-डब्ल्यू-एसचा विद्यार्थी नाही, त्यांचं पद हे रिक्तच राहणार आहे. परंतु ज्या गावामध्ये ई-डब्ल्यू-एसचं प्रमाणपत्र आहे, एक जरी विद्यार्थी आपल्याकडे असेल, लक्षात ठेवा, एक जरी विद्यार्थी असेल, तरी त्याला त्या गावचा पोलीस पाटील होण्याची मोठी संधी आहे. त्यामुळं ज्या विद्यार्थ्यांचं ई-डब्ल्यू-एस प्रमाणपत्र निघतंय किंवा ज्यांच्याकडे ई-डब्ल्यू-एस प्रमाणपत्र आहे, म्हणजे लिगली सांगतो तुम्हाला, अनलिगली तुम्ही काही करू शकत नाही. एखादं खोटं प्रमाणपत्र सादर केलं, काय केलं, तर तुम्ही त्या प्रक्रियेमधून बाहेर पडणार आहे. परंतु तुमच्याकडं जर खरं-खुरं प्रमाणपत्र असेल, तुम्ही त्याचा खरोखर लाभ घेऊ इच्छित असाल किंवा तुम्हाला ते प्रमाणपत्र मिळालं असेल, तुम्ही त्याचे लाभार्थी असाल, तर तुम्ही
या भरतीमध्ये पोलीस पाटील होण्याची संधी तुम्हाला 100% आहे. एक माझ्याकडे उदाहरण होतं. एका गावामध्ये एकच विद्यार्थी होता EWSचा, लक्षात ठेवा. EWSचा एकच विद्यार्थी होता. परंतु काय झालं की महिला होती ती, आणि या महिलेला मात्र काय करता आलं नाही. जे अपेक्षित मार्क्स आहेत ते मार्क्स या विद्यार्थिनीला घेता आले नाहीत. त्यामुळे ही विद्यार्थिनी जी आहे ती भरती प्रक्रियेमधून बाद झालेली आहे, लक्षात ठेवा. त्यामुळं तुम्हाला ते मार्क्स जर नाही घेता आले तर तुम्ही या भरती प्रक्रियेमधून बाद आहे. तुम्हाला जेवढं सांगितलेलं आहे, जेवढे मार्क्स मिळवणं अपेक्षित आहे तेवढे मार्क्स तुम्हाला मिळवताच आले पाहिजेत, नाहीतर तुम्ही अपात्र आहे. म्हणून मी तुम्हाला सांगत असतो नेहमी की तुम्ही तुमच्या गावामध्ये एक जरी EWSचा विद्यार्थी असेल तर त्याने चांगल्या पद्धतीने अभ्यास करा, चांगले मार्क्स काढा. तुम्ही मार्क्स काढल्यानंतर एक जरी असला तरी तुम्ही सिलेक्ट होणार आहे. परंतु तो जो क्रायटेरिया आहे गुण घेण्याचा, तो क्रायटेरिया तुम्ही पूर्ण करणं आवश्यक आहे. जर समजा तुम्हाला 40 मार्क्स घेणं अपेक्षित असेल तर तुम्हाला 40 मार्क्स हे पडणंच गरजेचं आहे. 39 जरी मार्क्स तुम्हाला पडले तरी तुम्ही या भरती प्रक्रियेमधून बाद असणार आहे, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. म्हणून ज्यांच्याकडे EWS प्रमाणपत्र आहे ते तर चांगली संधी त्यांच्याकडे आहेच, कारण EWSचा विद्यार्थी कुठेही मिळत नाही महाराष्ट्रामध्ये. चुकून एका एका गावामध्ये ते प्रमाणपत्र आहे, जसं की ब्राह्मण वगैरे लोक आहेत त्यांच्याकडे ती प्रमाणपत्र आहेत, परंतु त्यांचं निघू शकते. परंतु बाकीच्या प्रवर्गांना मात्र ही संधी नाही. बाकीचे जे इतर प्रवर्ग आहेत त्यांनी त्यांच्या त्यांच्या प्रवर्गाला जर ते आरक्षण पडलं तर त्यामध्ये भरू शकतात, किंवा खुल्या गटाला जर ते आरक्षण पडलं तर ते खुल्या गटामधून या सगळ्या कॅटेगरीचे विद्यार्थी फॉर्म भरू शकतात. परंतु ज्या गावामध्ये EWSचा एकही विद्यार्थी अस्तित्वात नाही ते गाव मात्र रिक्त राहणार आहे. म्हणून अशी जी पदं आहेत ते रिक्त राहू नयेत. म्हणून ज्या वेळेला लोकसंख्येची निश्चिती होऊन तुमच्या गावचं आरक्षण जाहीर होणार आहे त्याच वेळेला तुम्हाला चांगल्या पद्धतीने पाठपुरावा करायचा आहे. आता बऱ्यापैकी छत्रपती संभाजीनगर असेल, त्याच्यानंतर लातूर आहे, त्याच्यानंतर रायगड आहे, त्याच्यानंतर रत्नागिरी आहे, या जिल्ह्यांची लोकसंख्या निश्चिती होऊन तुमच्या गावचं ज्यावेळेस आरक्षण जाहीर होईल त्याच वेळेला तुम्हाला चांगल्या पद्धतीने पाठपुरावा करायचा आहे. अन्यथा ते जर गाव EWSला जर गेले तर मात्र ते गाव रिक्तच राहणार आहे, लक्षात ठेवा. तुम्ही फॉर्म भरा, तुम्ही पेपर द्या, कितीही मार्क्स काढा, तुमची नियुक्ती किंवा तुमची निवड अजिबात होणार नाही. ते पद या ठिकाणी रिक्तच राहणार आहे. म्हणून तुम्हाला पाठपुरावा अगदी सुरुवातीपासून करायचा आहे. तुमच्या गावची लोकसंख्या जी आहे ती तलाठी कार्यालयामध्ये जायचं, तिथला डेटा घ्यायचा, तो SDM ऑफिसला द्यायचा. त्या पद्धतीने त्यांना सांगायचं की या प्रवर्गाचा उमेदवार आमच्या गावामध्ये नाही आहे, त्यामुळं बाकीचे जे कॅटेगरी आहेत त्यांचा विचार करायला सांगा, किंवा खुल्या प्रवर्गाचा सांगा, आणि तशा पद्धतीचं निवेदन देऊन काही तांत्रिक गोष्टी असतील त्या दूर करण्याचा प्रयत्न करा. एकदा जर का हे आरक्षण EWSला पडलं तर मात्र ही गावं कायम रिक्तच राहत असतात. आणि जी रिक्त राहिलेली आहेत या 3 जिल्ह्यांच्या वरती जे मी सांगितलेलं आहे तुम्हाला, जालना आहे, हिंगोली आहे, बीड आहे, 6-7 महिने झालं अजूनही ही पदं भरलेली नाहीत. आणि ही पदं भरायची असतील तर तुम्हाला स्थानिक लेवलला त्या पद्धतीनं पाठपुरावा करणं गरजेचं आहे. दुसरी गोष्ट, कशा पद्धतीनं पाठपुरावा करायचा, काय करायचं हे मी तुम्हाला चांगल्या पद्धतीने सांगणार आहे. परंतु जे कोणी तुमच्यापैकी विद्यार्थी इंटरेस्टेड असतील त्यांनी मला मेसेज करा. आपण त्या विद्यार्थ्यांचा एक ग्रुप बनवूया आणि तिथल्या स्थानिक प्रतिनिधींना कशा पद्धतीने निवेदन द्यायचं, कशा पद्धतीने त्याचा पाठपुरावा करायचा हे बघूया. आणि त्या प्रतिनिधींच्या भेटीगाठी घेऊन त्यांना निवेदन देऊन, तिथल्या कलेक्टर ऑफिसला निवेदन देऊन या सगळ्या गोष्टी आपण क्लिअर करून घेऊ. आणि लवकरच राहिलेली जी पदं आहेत EWSची ती पदं या भरती प्रक्रियेमधूनच भरली जावी, तेवढं लक्षात ठेवा. कारण संपूर्ण महाराष्ट्रातल्या 36 जिल्ह्यांची जी भरती प्रक्रिया आहे ती सुरू झालेली आहे, आणि हेच एक वातावरण आहे. या भरती प्रक्रियेसोबतच तुम्हाला ही रिक्त पदं या ठिकाणी भरून घ्यावी लागणार आहेत. अन्यथा ही जर पदं रिक्त राहिली तर मात्र ती रिक्तच राहणार आहेत, आणि त्यासाठी तुम्हाला मोठा संघर्ष करावा लागणार आहे. त्यामुळं या भरती प्रक्रिया सुरू आहेत त्यामध्येच त्यांना काहीतरी निर्णय घेता यावा, यासाठी आपल्याकडनं त्यांच्यावरती दबाव जाणं गरजेचं आहे. आणि तो दबाव गट निर्माण करण्यासाठी ज्या गावामध्ये ही पदं रिक्त आहेत त्या गावातील विद्यार्थ्यांनी माझ्याशी कॉन्टॅक्ट करा. त्या सगळ्या विद्यार्थ्यांचा आपण एक ग्रुप करू आणि त्या विद्यार्थ्यांची जी मागणी आहे ती मागणी शासनापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू. आणि शासन स्तरावरती लवकरच याच्यावरती निर्णय होऊन तुम्हाला ही जी पदं आहेत ती जास्तीत जास्त खुल्या गटाला जर का दिली, किंवा खुल्या गटाचं जर आरक्षण त्या ठिकाणी निर्माण केलं तर सगळ्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना फॉर्म भरता येतील. जर तसं नाही झालं तर EWS सोडून पुन्हा एकदा काही आरक्षण घेण्यास सांगितलं तर मग ते त्या वर्गाला पडणार आहे, आणि त्या दृष्टीनं तुम्हाला या ठिकाणी फॉर्म भरता येईल. आणि ते गाव या ठिकाणी त्या गावचा पोलीस पाटील त्या पदावरती रुजू होऊ शकतो. त्यामुळे तुम्हाला स्थानिक लेवलला पाठपुरावा करणं गरजेचं आहे. आता कशा पद्धतीने पाठपुरावा करायचा, कशा पद्धतीने निवेदन द्यायचं आहे, कुणाला द्यायचं आहे, कसं करायचं आहे, हे सगळ्या गोष्टी आपण बघू शकतो. त्यासाठी तुम्ही मला मेसेज करायचा आहे WhatsAppला.
आपण एक त्या विद्यार्थ्यांचा ग्रुप करू, जालना, हिंगोली, बीड. त्याचसोबत आता जी काही भरती प्रक्रिया येणार आहे त्याच्यामध्ये जर एखाद्या गावाला ईडब्ल्यूचं आरक्षण पडलं तर काय करायचं, या सगळ्या गोष्टी आपण बघणार आहे. त्यासाठी जे विद्यार्थी इच्छुक आहेत, बऱ्याच विद्यार्थ्यांचा मला कॉल मेसेज येतो की सर कधी भरणार आहे, कधी भरणार आहे, अजून आमच्या गावचं पद भरलेलं नाही. तर एक गोष्ट मी सांगू शकतो की मी 700-800 किलोमीटरवरून तुम्हाला फक्त सल्ला देऊ शकतो. स्थानिकला तुम्हालाच त्या गोष्टी कराव्या लागणार आहेत. त्यामुळं हा विषय आज एकदा मुलांच्या समोर यावा की नेमक्या कशा पद्धतीने याच्यावरती तोडगा काढता येऊ शकतो, म्हणून आजचा हा व्हिडिओ बनवलेला आहे. तुमच्या काही कमेंट असतील तर कमेंट बॉक्समध्ये निश्चित सांगा. तुम्ही जर कुठं पाठपुरावा केला असेल, तुम्हाला कशा पद्धतीने त्या ठिकाणी उत्तरं मिळालेली आहेत, हे जर तुम्हाला सांगायचं असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता. व्हिडिओ जर चांगला वाटला असेल तर लाईक करा. तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला एकदा सबस्क्राईब करा आणि तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या तालुक्यातून, कोणत्या जिल्ह्यातून बघत आहे हे सांगायला निश्चितपणे विसरू नका. धन्यवाद.